नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण पॉलिटीमधला एक खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत आणि तो म्हणजे प्रास्ताविका. ठीक आहे, त्याला आपण सरनामा असं म्हणतो किंवा उद्देशिका असं म्हणतो. हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. जर तुम्ही मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्रास्ताविका या चॅप्टरवर आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, मी आज या लेक्चरमध्ये प्रास्ताविका या चॅप्टरची फुल रिव्हिजन घेणार आहे. ही रिव्हिजन तुम्हाला आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. ओके, आणि ज्यातले जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ज्यावर आयोग क्वेश्चन विचारू शकतो किंवा आत्तापर्यंत आयोगाने त्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटला सेपरेटली सांगणार आहे. ठीक आहे, की या टॉपिकवर किंवा या पॉईंटवर या चॅप्टरमधल्या आयोगानं फोकस केलेला आहे. ओके, सो त्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचा हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, तर चला लेक्चरला सुरुवात करूया. तत्पूर्वी मी तुम्हाला इथं आपल्या चॅनलवर जे काही लेक्चर्स होतात त्याचा थोडक्यात एक टाईम टेबल प्रोव्हाइड करतो. डॉक्टर प्रीती मॅडम ह्या सकाळी 11:30 वाजता स्टेट बोर्डाचं बुक घेऊन लाईव्ह येतात. त्यानंतर रात्री 9 वाजता मी कंटिन्यू करणार आहे पॉलिटी. त्यानंतर दीपक सर सकाळी 10 वाजता सीसॅटचं लेक्चर घेत असतात. पवन सर संध्याकाळी 5 वाजता जी एससाठी लाईव्ह येतात. सुयोग सर रात्री 7:30 वाजता एम सी क्यूचं सेशन घेतात आणि तन्वीर सिंग सर दुपारी 2 वाजता एन सी आर टीवर आधारित सेशन घेतात. हे सगळे लेक्चर लाईव्ह आहेत मित्रांनो. ओके, आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे प्रीती मॅडम, सुमित सर आणि सुयोग सर हे अनअकॅडमी एज्युकेशनल ॲपवर सुद्धा आहेत. तिथंसुद्धा ते शिकवतात, तिथंसुद्धा ते लाईव्ह येतात. आणि त्यांचं जर तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन कोर्स म्हणजे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी त्यांच्याशी रिलेटेड जो काही प्रोमो कोड आहे तो प्रोमो कोड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो, ज्या थ्रू तुम्हाला भरपूर प्रमाणात डिस्काउंट मिळेल. ठीक आहे, तर चला आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया. आपण बघणार आहोत आज प्रस्ताविका. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. प्रस्ताविका म्हणजे काय, तर त्याला भरपूर नावं आहेत. त्याला सरनामासुद्धा असं म्हणतात किंवा उद्देशिका असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आणि इंग्लिशमध्ये या प्रस्ताविकेला प्रिॲम्बल असं म्हणतात. आयोगानं भरपूर वेळेस या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यामुळं मी फुल रिव्हिजन या लेक्चरमध्ये घेणार आहे. या लेक्चरमधून किंवा या चॅप्टरमधून जर येणाऱ्या एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर तो तुमचा मिस झाला नाही पाहिजे. ठीक आहे, तर चला लेक्चरला सुरुवात करूया. महत्त्वाचं म्हणजे प्रस्ताविका म्हणजे काय असतं, तर प्रस्तावना असते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकन घटनेमध्ये प्रस्ताविका देण्यात आली आहे आणि या अमेरिकेचं अनुकरण करूनच इतर देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला होता. ठीक आहे, म्हणजे अमेरिकेनं सगळ्यात अगोदर प्रस्ताविका आपल्या घटनेमध्ये मांडली होती आणि त्यांचं अनुकरण बाकीच्या देशांनी केलं. प्रस्ताविका म्हणजे काय असतं किंवा प्रास्ताविकेमध्ये नेमकं काय असतं, तर घटनेचा सारांश असतो. पूर्ण घटनेचा जो काही सारांश असतो तो या प्रस्ताविकेमध्ये देण्यात आलेला असतो. ठीक आहे, आणि या प्रास्ताविकेला घटनेचं ओळखपत्र असं म्हटलेलं आहे. असं कोणी म्हटलं आहे, तर एन ए पालखीवाला यांनी प्रास्ताविकेला घटनेचं ओळखपत्र असं म्हटलेलं आहे. तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचं आहे. घटनेचं ओळखपत्र असं प्रस्ताविकेला किंवा प्रस्तावनेला कोणी म्हटलं आहे, तर एन ए पालखीवाला यांनी. ठीक आहे, कारण आपल्या प्रस्ताविकेमध्ये काय असतं, तर घटनेचा एक सार असतो किंवा घटनेचा एक सारांश असतो. त्यामुळंच एन ए पालखीवाला यांनी प्रास्ताविकेला किंवा प्रस्तावनेला घटनेचं ओळखपत्र असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या घटनेची प्रास्ताविका ही पंडित नेहरू यांनी तयार केलेल्या व संविधान सभेत मांडलेल्या उद्देशपत्रिकेवर आधारित आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घटना निर्मितीची प्रक्रिया ही इन डिटेल बघितली होती. ठीक आहे, सो ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर बघितलं नाही त्यांनी ते सुद्धा लेक्चर बघून घ्या. त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की पंडित नेहरू यांनी उद्देशपत्रिका संविधान सभेमध्ये मांडली होती आणि आपल्या घटनेची जी काही प्रास्ताविका आहे किंवा जी काही प्रस्तावना आहे ही पंडित नेहरू यांनी मांडलेल्या उद्देशपत्रिकेवर आधारित आहे. म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. ठीक आहे, आणि पंडित नेहरू यांनी हे उद्देशपत्रिका कधी मांडली होती संविधान सभेमध्ये, तर 13 डिसेंबर 1946. हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. आणि 22 जानेवारी 1947ला संविधान सभेनं हे उद्देशपत्र स्वीकारलेलं होतं. ठीक आहे, तर ही डेटसुद्धा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचं आहे. आणि या उद्देशपत्रिकेवर आधारितच
आपली ही भारताच्या राज्यघटनेची प्रस्ताविका आधारित आहे. ठीक आहे. पुढं बघूया. ही आहे बघा आपल्या भारताची प्रस्ताविका किंवा उद्देशिका. काय दिलं आहे? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आता हे आपण आपल्या शाळेमध्ये असताना हे आपण बऱ्याच वेळेस उद्देशपत्रिका घेतलेली असते. बऱ्याच लोकांना आत्तासुद्धा पाठ असेल, ज्यांना पाठ असेल त्यांच्यासाठी तर यावरचा एक सुद्धा क्वेश्चन मिस होता कामा नये. तर आयोगानं काय केलेलं आहे बघा, हे तुम्हाला जर पाठ असलं तर आयोगानं कसं विचारलेलं आहे की आपल्या क्वेश्चन कसे विचारलेले आहेत की आपल्या घटनेमध्ये किंवा प्रस्ताविकेमध्ये, घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये सुरुवात कशापासून झालेली आहे, तो सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. तर सुरुवात ज्या संकल्पना असतात आपल्या प्रस्ताविकेमधल्या त्या संकल्पनेची सुरुवात कोणत्यापासून झालेली? तर न्याय, त्यानंतर स्वातंत्र्य आलं, त्यानंतर समानता आली, त्यानंतर बंधुता आली. ठीक आहे. तर अशा टाईपचा एक सिक्वेन्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. किंवा न्यायाचा जो न्याय कशा प्रकारचा आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. तर हा सिक्वेन्ससुद्धा महत्त्वाचा आहे. सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय यावर आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला इथे थोडक्यात आपली जी काही प्रस्ताविका ही सुद्धा वाचून दाखवली आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रस्ताविकेमधील जे काही समाजवादी, त्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे जे काही शब्द आहेत हे अगोदर आपल्या प्रस्तावनेमध्ये नव्हते. तर 42वी घटनादुरुस्ती 1976 केली आणि त्यानुसार आपल्या राज्यघटनेमध्ये प्रस्ताविकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द टाकण्यात आलेले आहेत. तर ही 42वी घटनादुरुस्ती 1976 एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं अतिशय महत्त्वाची आहे आणि भरपूर वेळेस आयोगानं या समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे जे काही 3 वर्ड आपल्या प्रस्तावनेमध्ये ॲड केलेले आहेत यावर प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. असिस्टंट मुख्य 2011, 2013, 2014 या एक्झामला या 42वी घटनादुरुस्ती 1976 क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर PSI मुख्य 2014ला सुद्धा याच्याशी रिलेटेड प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 वर्ड अगोदर आपल्या प्रस्तावनेमध्ये नव्हते. 42वी घटनादुरुस्ती 1976 केली आणि हे 3 वर्ड ॲड करण्यात आले. ठीक आहे. तर तुम्हाला हे लक्षात असणं गरजेचं आहे, कारण यावर आयोगानं भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. मी ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढं बघूया. आता आपल्या सरनाम्याचे काही महत्त्वाचे घटक आहेत किंवा प्रास्ताविकेचे घटक आहेत ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत. ठीक आहे. तर राज्यघटनेचा अधिकाराचा स्रोत काय आहे? तर राज्यघटनेला आपल्या भारतीय जनतेकडून अधिकार मिळालेले आहेत. यावर सुद्धा क्वेश्चन विचारू शकतो आयोग. काय प्रश्न विचारू शकतो यावर की आपल्या राज्यघटनेचा अधिकाराचा स्रोत काय आहे? तर क्वेश्चन असा विचारतील आणि पर्याय देतील की अमेरिका किंवा सुप्रीम कोर्ट, त्यानंतर भारतीय जनता आणि परत यापैकी नाही असं काहीतरी एखादा प्रश्न विचारतील. तर याचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतीय जनता. आपल्या राज्यघटनेला भारतीय जनतेकडून अधिकार मिळालेले आहेत. ठीक आहे. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. यावर प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. भारतीय राष्ट्राचं स्वरूप कशा प्रकारचं आहे? तर भारत हे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्यप्रणाली आहे असं यात म्हटलेलं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे राज्यघटनेची वैशिष्ट्य. राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत किंवा उद्दिष्टे कोणकोणती आहेत? तर न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही उद्दिष्टे आपल्या सरनाम्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. तर हा सिक्वेन्ससुद्धा महत्त्वाचा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. मी परत सांगतो, या सिक्वेन्सवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. या सिक्वेन्सवर आयोगानं पूर्व परीक्षेला STI पूर्व 2011ला प्रश्न विचारला होता आय थिंक.
ओके. त्यानंतर PSIच्या मुख्य परीक्षेला सुद्धा या सिक्वेन्सवर आयोगानं प्रश्न विचारलेला होता. सो तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि चौथं जो काही सरनाम्याचं घटक आहे तो म्हणजे राज्यघटना स्वीकृती केल्याचा दिनांक. तर 26 नोव्हेंबर 1949 ही डेट सगळ्यांना माहिती आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा या डेटबद्दल डिस्कस केला आहे. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी ही राज्यघटना स्वीकृत केली आहे असं सरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे. तर हे 4 सरनाम्याचे घटक आहेत. पहिला जो काही घटक आहे सरनाम्याचा किंवा उद्देशपत्रिकेचा तो म्हणजे आपल्या राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत. तर आपल्या राज्यघटनेचा अधिकाराचा स्रोत हा आपली भारतीय जनता आहे, बाकी कुणी नाही. आयोग आपल्याला हा क्वेश्चन एक थोडं कन्फ्यूज करणार आहे. क्वेश्चन डायरेक्ट असा विचारू शकतो आहे की आपल्या राज्यघटनेचा अधिकाराचा स्रोत खालीलपैकी कोणता आहे. आयोग काय करेल, सुप्रीम कोर्ट देईल किंवा अमेरिका देईल किंवा भारतीय जनता देईल किंवा काय करेल यापैकी नाही असं देईल. आपल्याला बऱ्याच जणांना वाटेल की अमेरिका असं असेल किंवा अमेरिकेनं सर्वात पहिल्यांदा प्रस्तावना मांडली होती. तर त्याचं उत्तर ते असणार नाही. तर आपल्या राज्यघटनेला भारतीय जनतेकडून अधिकार मिळालेले आहेत हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्या भारतीय राष्ट्राचं स्वरूपसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर उद्दिष्टे आणि महत्त्वाचं म्हणजे ही तारीख 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, लक्षात आलं. आता आपण बघू या सरनामातील महत्त्वाच्या संज्ञा किंवा जे काय महत्त्वाचे तत्त्वज्ञान आपल्या प्रस्ताविकेमध्ये दिलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. कोणकोणत्या महत्त्वाच्या संज्ञा दिलेल्या आहेत तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. यावर सुद्धा आयोग क्वेश्चन विचारू शकतो. 2013च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला सार्वभौम या कन्सेप्टवर आयोगानं प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, मी परत सांगतो. 2013च्या मुख्य परीक्षेला राज्यसेवेच्या सार्वभौम या कन्सेप्टवर आयोगानं प्रश्न विचारलेला होता. त्यामुळं ह्या ज्या काही बाकीच्या कन्सेप्ट आहेत ह्यासुद्धा आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाच्या आहेत. यावर सुद्धा आयोग क्वेश्चन विचारू शकतो. ठीक आहे, हा चॅप्टर झाल्यानंतर आयोगाचा नेमका ज्या चॅप्टरवर फोकस कुठं आहे हे सुद्धा मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आयोगानं आत्तापर्यंत नेमकं ज्या चॅप्टरच्या कोणकोणत्या पॉईंटवर प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्हाला शेवटला सांगणार आहे. ठीक आहे, तर सार्वभौम म्हणजे काय असतं तर सार्वभौम म्हणजे कोणाचाही प्रभाव नसणे, कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे. भारत हा सार्वभौम देश आहे. म्हणजे काय तर भारत हा स्वतंत्र आहे. भारत हा स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचं अधिकार नाही किंवा परकीय सत्तेचं आधिपत्य नाही. लक्षात आलं. त्यामुळं भारत आपलं अंतर्गत आणि बाह्य कारभार स्वतःच्या मनानं करू शकतो. स्वतःच्या मनानं करण्यासाठी भारत हा मुक्त आहे आणि सक्षम आहे असा या सार्वभौम कन्सेप्टचा अर्थ होतो. ठीक आहे, तर या सार्वभौम कन्सेप्टवर आय थिंक राज्यसेवा मुख्य 2013ला प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, आणि या सार्वभौम शब्दातच काय सांगता येईल आपल्याला तर परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीला किंवा परकीय देशाला बहाल करण्याचा अधिकारसुद्धा समाविष्ट आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या सार्वभौम म्हणजे काय असतं तर कोणाचाही प्रभाव नाही. भारत हा सार्वभौम आहे म्हणजे कोणत्याही परकीय सत्तेचा आपल्यावर आधिपत्य नाही किंवा आपल्यावर अधिकार नाही. आपल्याला काय करायचं तर ते आपण मनाने करू शकतो. मनाने म्हणजे आपण जे काही प्रतिनिधी निवडून देणार आहोत त्यांच्या माध्यमातून. ठीक आहे, आणि सार्वभौममध्ये आणखीन महत्त्वाचं म्हणजे काय तर परकीय प्रदेश मिळवायचा असेल किंवा स्वतःचा प्रदेश दुसऱ्यांना द्यायचा असेल तर तो अधिकारसुद्धा आपल्याला त्या थ्रू मिळत असतो. आता आपण समाजवादी ही कन्सेप्ट बघणार आहोत. समाजवादी हा वर्ड 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार टाकण्यात आला होता आपल्या प्रस्ताविकेमध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितले 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार आपल्या घटनेमध्ये 3 वर्ड टाकण्यात आले होते. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. ठीक आहे, आता हा जो काही शब्द आहे समाजवादी हा आपल्या घटनेमध्ये फक्त आणि फक्त प्रास्ताविकेमध्ये आहे. इतरत्र कुठेच समाजवादाचा उल्लेख केलेला नाही डायरेक्टली किंवा समाजवाद हा शब्द इतरत्र कुठेही नाही तर फक्त प्रस्ताविकेमध्ये आहे. ठीक आहे, पण समाजवादाचा जो काही अर्थ आहे किंवा समाजवादाचा जो काही सार आहे हा मात्र आपल्या घटनेत अगोदरपासूनच आहे. अगोदरपासून कसं काय आहे तर मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात समाजवादाचा सार किंवा समाजवादाचा अर्थ आपल्या घटनेमध्ये आहे. लक्षात येते मी काय म्हणतोय.
हा जो काही समाजवादी हा शब्द आहे, हा शब्द आपल्या घटनेमध्ये केवळ प्रास्ताविकेमध्ये आढळतो, इतरत्र कोठेही नाही. आणि प्रास्ताविकेमध्ये सुद्धा 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार टाकण्यात आला होता. ठीक आहे. पण घटनेमध्ये समाजवादाचा अर्थ किंवा समाजवादाचा सार हा काही मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपामध्ये अगोदरपासूनच आहे. ठीक आहे. तर आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षानं सुद्धा 1955 आवडी येथल्या अधिवेशनामध्ये समाजवादी समाजरचनेच्या तत्वाचा स्वीकार केला होता. लक्षात आलं काय म्हणायचं मला? तर समाजवादी म्हणजे काय असतं हे आता आपण बघूया. समाजवादाचा नेमका अर्थ काय हे घटनेमध्ये काय स्पष्ट केलेलं नाही आहे. पण भारतात समाजवाद हा लोकशाही समाजवाद आहे. समाजवादाचे 2 प्रकार पडतात, साम्यवादी समाजवाद आणि लोकशाही समाजवाद. नीट लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला कन्सेप्ट सांगत आहे. समाजवादाचे 2 प्रकार पडतात, एक म्हणजे लोकशाही समाजवाद आणि दुसरं म्हणजे साम्यवादी समाजवाद. साम्यवादी समाजवादामध्ये काय होत असतं मित्रांनो, तर साम्यवादी समाजवादामध्ये उत्पादनाचे जे काही घटक असतात याचं राष्ट्रीयकरण झालेलं असतं किंवा ते सगळे सरकारच्या मालकीचे असतात. खाजगी मालमत्ता जिथं नसते, खाजगी मालमत्तेला पूर्णपणे तिथं बंदी असते. ठीक आहे. पण लोकशाही समाजवादामध्ये काय असतं तर सार्वजनिक आणि खाजगी दोघांचं सुद्धा सहअस्तित्व असते. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे? साम्यवादी समाजवादामध्ये काय असतं तर उत्पादनाचे जे काही सर्व घटक असतात ते त्याचं राष्ट्रीयकरण झालं असतं आणि खाजगी मालमत्तेला पूर्णतः बंदी असते. मात्र लोकशाही समाजवादामध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व असतं. म्हणजेच काय तर मिश्र अर्थव्यवस्थेवर आपला विश्वास असतो आणि आपण लोकशाही समाजवादावर भर दिलेला आहे. ठीक आहे. तर आय होप सो समाजवादी ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. लक्षात ठेवा, समाजवादी हा वर्ड आपल्या घटनेमध्ये केवळ प्रस्ताविकेमध्ये आहे, पण जो काही समाजवादाचा अर्थ आहे हा अगोदरपासूनच आपल्या घटनेमध्ये आहे, तो म्हणजे काही मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. आता आपण धर्मनिरपेक्षबद्दल बोलूया. धर्मनिरपेक्ष हा शब्दसुद्धा 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार टाकण्यात आला होता. तर आपल्या भारताच्या धर्मनिरपेक्षेबाबत असं म्हटलं आहे की भारतीय राज्य धार्मिक नाही किंवा अधर्मीही नाही किंवा धर्मविरोधी सुद्धा नाही. ठीक आहे. लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे? तर आपलं जे काही भारतीय राज्य आहे, हे भारतीय राज्य कोणत्याही विशिष्ट धर्मास सार्वजनिक निधीच्या सहाय्यानं पुरस्कृत करणार नाही. म्हणजे कोणत्याही एखाद्या व्यक्तीवर एखाद्या धर्माचं आचरण करण्याची सक्ती करणार नाही. म्हणजे कोणताही व्यक्ती धर्माचं आचरण करण्यासाठी तो मुक्त असणार आहे, त्याला जो धर्म आचरण करायचा त्या धर्मासाठी. ठीक आहे. किंवा एखादा व्यक्ती या धर्माचा आहे त्यामुळे त्यावर आपण भेदभाव करणार नाही, असा आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. धर्मनिरपेक्ष हा शब्द 42वी घटनादुरुस्तीने टाकण्यात आला असला तरी मूळ घटनाकर्त्यांनी सुद्धा धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. लक्षात येते मला काय म्हणायचे? प्रस्ताविकेमध्ये 42वी घटनादुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष शब्द टाकलेला आहे, पण मूळ घटनाकर्त्यांनी सुद्धा आपलं राज्य धर्मनिरपेक्ष करण्यासाठी प्रयत्न केला आहे. तो कसा केला आहे तर घटनेमध्ये जे काही कलम 25 ते 28 आहे, म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा हक्क असणारा जे काही मूलभूत हक्क आहे, हे मूळ घटनेतच ते प्रदान करण्यात आलं आहे. म्हणजे काय तर धर्मनिरपेक्ष वर्ड येणे अगोदरच आपला भारत देश धर्मनिरपेक्ष राज्य प्रस्थापित करण्याचा घटनाकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे त्या कलम 25 ते कलम 28 म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा जो काही मूलभूत हक्क आहे, यातूनच आपला भारत देश हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे हे स्पष्ट होते. लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे? महत्त्वाचं म्हणजे काय तर आपली भारताची घटना धर्मनिरपेक्षतेची जी संकल्पना आहे ही सकारात्मक पद्धतीने प्रदर्शित करते. म्हणजे काय तर राज्यसंस्थेला कोणत्याही धर्माचा आधार नसला तरी घटना धर्माचे अस्तित्व अमान्य करत नाही. म्हणजे कोणत्याही विशिष्ट धर्माविरुद्ध कृत्य करत नाही आणि सर्व धर्मियांना संख्याबळाचा विचार न करता सगळ्यांना समान दर्जा प्रोव्हाइड करते. ठीक आहे. तर हे आहे पूर्ण धर्मनिरपेक्ष. हे कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला पॉलिटी शिकायची असेल तर. ठीक आहे. आपण समाजवादी बघितलं,
धर्मनिरपेक्ष बघितलं. आता आपण लोकशाही बघू. आता लोकशाही म्हणजे काय? लोकांची सत्ता असणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही. ठीक आहे. आता लोकशाहीचे दोन प्रकार पडतात. लोकशाहीचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही, दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? तर प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये राज्यकारभारामध्ये प्रत्यक्ष जनतेचा सहभाग असतो, जनतेचा डायरेक्ट सहभाग असतो. पण अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय होतं? तर जनतेचा सहभाग नसतो, तर जनतेनं निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यकारभार केला जात असतो. म्हणजे आपला फॉर एक्झाम्पल भारत देश. लक्षात आलं? लोकशाहीचे दोन प्रकार पडतात. हे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे. एक म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही, दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये डायरेक्ट जनताच राज्यकारभारामध्ये सहभागी होत असते. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये मात्र जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यकारभारात जनता सहभागी होत असते. ठीक आहे. त्यामुळं अप्रत्यक्ष लोकशाहीला प्रातिनिधिक लोकशाही असं सुद्धा म्हणतात. मग आता या अप्रत्यक्ष लोकशाहीचे सुद्धा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे संसदीय लोकशाही आणि दुसरं म्हणजे अध्यक्षीय लोकशाही. आणि मग भारतानं काय केलं? तर संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे. मग ज्यामध्ये काय आहे? कार्यकारी मंडळ आहे. कार्यकारी मंडळ काय करते? मग सर्व धोरणे कृती करतं आणि त्याच्या कार्यकारी मंडळाच्या सर्व धोरणं किंवा कृतींसाठी ते कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असतं. तर ठीक आहे. तर आय होप सो तुमच्या इथपर्यंत लक्षात आला असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रास्ताविकेमधला जो काही लोकशाही हा शब्द आहे हा व्यापक अर्थानं आहे. म्हणजे काय? तर राजकीय लोकशाही तर आहेच आहे, पण त्या राजकीय लोकशाहीबरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा सुद्धा तिथं समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर लोकशाहीबद्दल सुद्धा कोणाला काही डाऊट नसेल. आय होप सो. आता आपण गणराज्याबद्दल बोलूया. मी तुम्हाला अगोदर लोकशाहीचे दोन प्रकार असतात हे सांगितले. तसंच लोकशाही शासन पद्धतीचे आणखीन दोन प्रकार असतात, ते म्हणजे राजेशाही आणि गणराज्य. राजेशाही म्हणजे काय? तर राजेशाहीमध्ये काय होतं? तर राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारा राजा किंवा राणी आपलं पद वंश परंपरेने धारण करत असतो. म्हणजे इंग्लंडसारखं, आपल्यासारखं नाही. मात्र गणराज्यामध्ये, गणराज्य पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख हा लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून दिला जात असतो. ठीक आहे. तर लोकशाहीचे राजेशाही आणि गणराज्य पद्धत असे सुद्धा दोन प्रकार पडतात आणि आपण मात्र गणराज्य पद्धतीमध्ये येतो. ठीक आहे. त्यामुळे भारत हे गणराज्य आहे, कारण भारताचे जे काही राष्ट्रप्रमुख आहे म्हणजे राष्ट्रपती हे लोकांद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडून येत असतात. ठीक आहे. तर आय होप सो गणराज्यसुद्धा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाली असेल. गणराज्य कन्सेप्टमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती असतं. म्हणजे ते काही राजा किंवा राणीसारख्या व्यक्तीच्या एकाच्या हातात नसतं, जसं की राजेशाही पद्धतीमध्ये असतं. आणि दुसरं म्हणजे की जे काही अधिकार वर्ग असतात किंवा सार्वजनिक कार्यालय असतात यामध्ये सुद्धा सर्वांना ते ओपन असतात. तिथं सुद्धा भेदभाव केला जात नाही गणराज्य पद्धतीमध्ये. ठीक आहे. आता आपण न्यायाबद्दल जाणून घेऊया. प्रास्ताविकेमध्ये न्यायाची 3 स्वरूपे दिलेली आहेत: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. तर हा सिक्वेन्ससुद्धा लक्षात आला पाहिजे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. आणि हा तिन्ही प्रकारचा जो काही न्याय आहे हा साध्य करण्याचा म्हणजे कशा पद्धतीने साध्य केला? तर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्यामार्फत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक न्याय म्हणजे काय? तर जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग यासारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाविना सर्व नागरिकांना समान वागणूक प्रदान करणे सामाजिक झालं. त्यानंतर आर्थिक न्याय म्हणजे काय? तर आर्थिक न्यायामध्ये उत्पन्न आणि संपत्तीची विषमता नष्ट करण्याचा प्रयत्नांचा समावेश होतो. ठीक आहे. मग आता हे जे काय सामाजिक आणि आर्थिक न्याय आहे याला वितरणात्मक न्याय असं सुद्धा म्हणतात. तर हे सुद्धा लक्षात घ्या, सामाजिक आणि आर्थिक या दोघांना मिळून वितरणात्मक न्याय असं म्हणतात. आणि राजकीय न्यायामध्ये काय होतं? तर राजकीय न्यायामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क प्राप्त होत असतात. मग त्यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती किंवा राजकीय संधीची समानता इत्यादींचा समावेश होत असतो राजकीय न्यायामध्ये. तर आय होप सो या तिन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. आणि ह्या ज्या काही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जे काही न्याय आहेत याचा आदर्श आपण रशियन राज्यक्रांतीमधून घेतला होता, जी की 1917 मध्ये झालेली होती.
ठीक आहे. आता आपण स्वातंत्र्याबद्दल बोलूया. न्याय झालं, आता स्वातंत्र्याबद्दल काय, तर स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ काय असतो, तर कोणावरही बंधन नसणं किंवा कोणाच्याही कृतीवर बंधन नसणं, याला आपण काय म्हणतो, तर स्वातंत्र्य असं म्हणतो. किंवा व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्तीला पूर्ण संधी देणं, याला स्वातंत्र्य असं म्हणतात. ठीक आहे. आणि प्रास्ताविकेमध्ये मग हे स्वातंत्र्य दिलेलं आहे सर्व नागरिकांसाठी. मग काय, तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य आहे असं सांगितलेलं आहे. तर हे जे काही सिक्वेन्स आहे हा सुद्धा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचा आहे. घटनेमध्ये स्वातंत्र्य जे काही दिलेलं आहे, कशा कशा स्वातंत्र्य आहे, तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य घटनेनं प्रदान केलेलं आहे. ठीक आहे. मग या स्वातंत्र्याची जी काही अंमलबजावणी आहे ही मूलभूत हक्कांच्या थ्रू होते. ओके, हे आपण पुढे बघणार आहोत. पण जे काही हे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य काही अमर्याद नाही, तर यावर काहीतरी बंधनंसुद्धा आपल्या घटनेनं घातलेले आहे. आय होप सो लक्षात आलं असेल. आता पुढचा पॉईंट तो म्हणजे समानता. समानता म्हणजे काय, तर कोणत्याही विशिष्ट गटास विशेष अधिकार द्यायचा नाही. ठीक आहे. मग त्याचे सुद्धा 3 प्रकार पडल्यासारखे आहेत. एक म्हणजे नागरी समानता, दुसरं म्हणजे राजकीय समानता आणि तिसरं म्हणजे आर्थिक समानता. म्हणजे सर्व भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधीची समानता देण्यात आलेली आहे. मग नागरी समानता कशा थ्रू प्रदान केली आहे, तर मूलभूत हक्कांपैकी काही महत्त्वाचे कायदे आहेत, काही हक्क आहेत. म्हणजे पहिला कलम 14 कायद्यासमोर समानता, कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्म ठिकाण या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंध, कलम 16 सरकारी नोकऱ्यांमध्ये संधीची समानता, कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे आणि कलम 18 किताब नष्ट करणे, हे नागरी समानता. राजकीय समानता कशा पद्धतीची असती, तर ते कलम 325 आणि कलम 326 मध्ये सांगितलेलं आहे. तर हे कलमसुद्धा लक्षात ठेवा ज्यामध्ये राजकीय समानता सांगितलेली आहे. कलम 325 मध्ये काय सांगितलं आहे, ज्यामध्ये राजकीय समानता सांगितलेली आहे, ते म्हणजे धर्म, वंश, जात किंवा लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी अपात्र घोषित केले जाणार नाही. म्हणजे तू या धर्माचा आहे किंवा या पंथाचा आहे किंवा या लिंगाचा आहे किंवा या जातीचा आहे, त्यामुळे तुला या यादीमध्ये, मतदार यादीमध्ये समाविष्ट करता येणार नाही, असं करता येणार नाही. ठीक आहे. आणि लोकसभा व राज्य विधानसभेच्या निवडणुका ह्या प्रौढ मतदान पद्धतीने होतील, हे कलम 326 मध्ये सांगितलेलं आहे. ही झाली राजकीय समानता. आणि आर्थिक समानता काय आहे, ती कलम 339 मध्ये सांगितलेली आहे. सॉरी, कलम 39 मध्ये. ठीक आहे. तर कलम 39 मध्ये काय सांगितलेलं आहे की मार्गदर्शक तत्व जे आहे, म्हणजे पुरुष आणि महिलांना पर्याप्त उपजीविकेच्या साधनांचा समान हक्क आणि समान कामासाठी समान पेमेंटची सुविधा करणं. म्हणजे पुरुष आहे किंवा स्त्री आहे असा भेदभाव न करता त्यांना समान पेमेंट देणं, हे आहे आर्थिक समानतेमध्ये. ठीक आहे. आणि बंधुता, आता शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे बंधुता. बंधुता म्हणजे काय, तर बंधुभावाची भावना होय. ठीक आहे. तर याच्याशी रिलेटेड कलम 51K मध्ये दिलेला आहे. तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. यात तुम्ही गोष्टी बऱ्याच विद्यार्थी सिरियसली घेत नाहीत किंवा या गोष्टीवर सिरियसली लोक म्हणजे विद्यार्थी फोकस करत नाहीत. तर हे सुद्धा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचं आहे. 51K मध्ये सुद्धा बंधुतेबद्दल किंवा बंधुभावाबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. तर तो 51K काय आहे तो तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर पुस्तक उघडून बघायचा आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत, काय बघायचं आपल्याला, सरनाम्याचं महत्त्व बघायचं आहे. ठीक आहे. तर सरनाम्याचं जे काही महत्त्व आहे, तर आल्हादी कृष्णस्वामी अय्यर होते, जे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत. मी तुम्हाला म्हणजे सांगितलं, जे की आपल्या मसुदा समितीचे एक सदस्य होते. यांनी आपल्या सरनाम्याबद्दल काय म्हटलं आहे, तर आपण ज्याविषयी इतके दिवस विचार केला होता व स्वप्न पाहिले होते ते सरनाम्यातून व्यक्त होते, असं आल्हादी कृष्णस्वामी अय्यर बोलले होते. तर आपल्या घटनेचं आपल्या प्रस्ताविकेचं वर्णन आणि ते वर्णन कोणी केलं या टाईपवर सुद्धा आयोगानं आत्तापर्यंत क्वेश्चन विचारलेले आहे. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे. तर बऱ्याच वेळा या टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहे. घटनेचं वर्णन किंवा घटनेला काय काय कोणी काय म्हटलं, घटनेचं वर्णन एका साईडला द्यायचं आणि तसं कोण म्हटलं ते एका साईडला द्यायचं. ठीक आहे.
तर लक्षात घ्या, आल्हादी कृष्ण स्वामी अय्यर काय बोलले होते, आपण ज्याविषयी इतके दिवस विचार केला होता व स्वप्न पाहिले होते ते सरनाम्यातून व्यक्त होते. के एम मुन्शी काय म्हटले होते सरनाम्याबद्दल, तर सरनामा ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा लक्षात घ्या, सरनामा ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे. के फॉर के एम मुन्शी, कुंडली, हे लक्षात ठेवा तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर. आणि पंडित ठाकूरदास भार्गव यांनी राज्यघटनेला मूल्यवान म्हणजे प्रास्ताविकेला आपल्या राज्यघटनेचा मूल्यवान भाग असं म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, राज्यघटनेचं मूल्य जाणून घेण्यासाठी हे एक योग्य परिणाम आहे, अशा शब्दामध्ये पंडित ठाकूरदास भार्गव यांनी आपल्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचं वर्णन केलेलं आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, जो म्हणजे राज्यघटनेचं वर्णन आणि ते वर्णन कुणी केलं. जोड्या लावायच्या प्रश्नामध्ये अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे सरनामा राज्यघटनेचा भाग आहे का नाही. आता हा एक सुरुवातीला वादाचा विषय होता. तर जो काही सर्वात पहिल्यांदा बेरुबार युनियन खटला झाला होता 1960ला, यामध्ये असं सांगितलं होतं की राज्यघटनेचा सरनामा हा भाग नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं त्या खटल्यामध्ये काय सांगितलं होतं, सर्वोच्च न्यायालय त्या खटल्यामध्ये म्हटलं होतं की राज्यघटनेतील विविध तरतुदीमागची सर्वसाधारण वैशिष्ट्य ही सरनाम्यातून समजून येतात. त्या सरनाम्या थ्रू आपल्याला घटनाकर्त्यांचे विचार समजण्यास मदत होते. ठीक आहे, एवढं सुद्धा सरनाम्याचं महत्त्व सुप्रीम कोर्टाला त्यावेळेस मान्य होतं. तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाने बेरुबारी युनियन खटला 1960ला सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असं म्हटलं होतं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर, पहिला जो काही खटला झाला होता 1960चा, त्या खटल्यामध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असं म्हटलं होतं, आणि तो खटला म्हणजे बेरुबारी युनियन खटला. त्यानंतर केशवानंदी भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं आपलं जे काही अगोदरचं मत आहे ते नाकारलं आणि सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे हे मान्य केलं होतं. तर केशवानंद भारती खटला हा 1973चा होता. ठीक आहे, तर सरनामा हा अत्यंत महत्त्वाचा असून त्यात व्यक्त केलेल्या जो काही उदात्त दृष्टिकोन हा आहे, हा विचारात घेऊन आपण घटना वाचली पाहिजे आणि त्याचा अर्थ लावला पाहिजे असं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं. त्यामुळे केशवानंद भारती खटल्यामध्ये सरळ सांगितलं होतं की राज्यघटनेचा सरनामा हा एक भाग आहे. त्यानंतर भारतीय जीवन विमा निगम खटला 1995 हा आला होता आणि त्यामध्ये सुद्धा सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असं म्हटलं होतं. ठीक आहे, तर हे दोनसुद्धा लक्षात ठेवा. राज्यघटनेचा भाग आहे हे 1973ला सांगितलं होतं, पण राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे हे 1995च्या भारतीय जीवन विमा निगम 1995च्या या खटल्यामध्ये सांगितलं होतं. ठीक आहे, तर इतकं जरी असलं तरी दोन गोष्टी तुम्ही सरनाम्याबद्दल लक्षात घेतल्या पाहिजे. पहिलं म्हणजे सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही असं न्यायालयानं सुचवलं होतं आणि त्याच्या अधिकारावर बंधनेही घालता येत नाही. हा पॉईंट पहिला महत्त्वाचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं. आणि दुसरा पॉईंट तो म्हणजे या सरनाम्यातील जे काही तरतुदी असतील ह्या न्यायालयीन कक्षेत येत नाहीत, म्हणजे न्यायालयाद्वारे लागू करता येणार नाहीत. तर हे दोन्ही पॉईंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते का, तर ऑब्व्हियसली दुरुस्ती करता येतं. कारण मी तुम्हाला वारंवार अगोदर सांगितलं आहे, 42वी घटना दुरुस्ती 1976नुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 वर्ड आपण कशामध्ये टाकलेले आहेत, आपल्या प्रस्तावनेमध्ये ॲड केलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, तर सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते. मग आता कलम 368 अंतर्गत सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते का, हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा केशवानंद भारती खटल्यामध्ये उपस्थित झाला होता. मग सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याने त्यात बदल करता येत नाही असा सुद्धा युक्तिवाद या प्रकरणामध्ये केला होता. खरं तर याच प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं सरनामा राज्यघटनेचा भाग आहे असं म्हटलं होतं. पण अगोदर काय म्हटले होते, म्हणजे प्रॉब्लेम काय क्रिएट झाले होते की सरनामा राज्यघटनेचा भागच नाही, मग त्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही असं चाललं होतं. पण त्याच वेळेस त्याच खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सरनामा राज्यघटनेचा भाग आहे असं सांगितलं होतं. कलम 368 नुसार सरनाम्यात मांडलेले
म्हणजे सरनामा राज्यघटनेचा भाग आहे असं स्पष्ट केलं कोणी, तर सुप्रीम कोर्टानं. बेरोबारी युनियन खटला 1960चा, म्हणजे पूर्वीचा निकाल जो होता तो चुकीचा असल्याचं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं आणि घटनेच्या सरनाम्यात दुरुस्त करता येईल असं सांगितलं. पण अशी दुरुस्ती करून घटनेची मूलभूत चौकट किंवा जी काही मूलभूत संरचना असती ही बदलणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. ठीक आहे, म्हणजेच सरनाम्यामध्ये समाविष्ट असलेली जी काही राज्यघटनेची मूळ वैशिष्ट्ये असतील किंवा जे काही मूळ घटक असतील यामध्ये मात्र कलम 368 अंतर्गत बदल करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं. तर लक्षात आलं तुमच्या. 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं. आणि आतापर्यंत मात्र फक्त एकदाच, म्हणजे ती पण 42वी घटनादुरुस्ती 1976, या घटनादुरुस्तीनं फक्त आत्तापर्यंत एकदाच सरनाम्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे आणि त्यावेळेस सरनाम्यामध्ये 3 शब्द टाकण्यात आले होते: समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. ठीक आहे, यावर सुद्धा आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. तर लक्षात घ्या, घटनेच्या सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येतं, पण जी काही घटनेची मूळ वैशिष्ट्ये आहेत किंवा जी काही मूळ घटक आहेत याला धक्का पोहोचेल अशा टाईपची घटनादुरुस्ती ॲक्सेप्ट करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं. ठीक आहे, तर आय होप सो सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित क्लिअर झाल्या असतील. आता हा जो काही महत्त्वाचा चॅप्टर आहे सरनामा, तर चॅप्टरमधल्या कोणत्या पॉईंटवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा कोणता पॉईंट्स, कोणकोणते पॉईंट्स हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याला अगोदर बघायचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमधले जो काही अग्रक्रम दिलेला असतो तो महत्त्वाचा आहे. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात पहिला अग्रक्रम तो काय असतो, तो म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता, एकता व एकात्मता आणि बंधुता. ठीक आहे, इथं बघा दिलेलं आहे. मी परत दाखवतो तुम्हाला. आपली सरनामा एकदा बघू आपण. सगळ्यात फर्स्ट स्लाईड होती आपली. हे बघा, पहिलं काय होतं, न्याय, त्यानंतर स्वातंत्र्य, समानता, एकता आणि एकात्मता आणि बंधुता. तर हा जो काही सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचा आहे. हा सिक्वेन्स आय थिंक STI पूर्व 2011ला आयोगानं विचारला होता आणि ही सिक्वेन्सची जी काही आयोगाची वितरण्याची मेथड आहे 11ला विचारला. त्यानंतरसुद्धा आयोगाने बऱ्याच वेळेस या सिक्वेन्सवर प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, तर न्याय, स्वातंत्र्य, समानता, एकता व एकात्मता आणि बंधुता हा तो सिक्वेन्स आहे. मग न्याय आहे, न्यायाचा सिक्वेन्स काय आहे, तर सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. ठीक आहे, आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय हे आदर्श आपण रशियन राज्यक्रांतीतून घेतलेले आहेत. यावर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. स्वातंत्र्य कोणतं स्वातंत्र्य मिळणार आहे नागरिकांना, तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. हा सिक्वेन्ससुद्धा आयोगानं PSI मुख्य 2013 आणि 2014ला विचारण्यात आलेला होता. ठीक आहे, तर हा सिक्वेन्ससुद्धा लक्षात घ्या. आणि दर्जाची व संधीची समानता. ठीक आहे, तर हा सिक्वेन्ससुद्धा लक्षात घ्या. यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त असतात. दुसरं म्हणजे 42वी घटनादुरुस्ती 1976. तर यानुसार काय झालं, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 वर्ड आपल्या घटनेच्या प्रास्ताविकेमध्ये टाकले होते. तर यावर क्वेश्चन कधी कधी आले होते, तर असिस्टंट मुख्य 2011, 2013, 2014. तर असिस्टंट मुख्य या 3ही एक्झामला यावर प्रश्न आला होता. त्यानंतर PSI मुख्य 2012ला सुद्धा या 42वी घटनादुरुस्ती 1976वर आधारित क्वेश्चन आला होता. त्यानंतर प्रस्तावनेचे जे काही वर्णन मी तुम्हाला अगोदर बोललो होतो की कुणी काय सांगितलं, कुणी प्रस्तावनेचं वर्णन कसं केलं, यावर म्हणजे एका साईडनं प्रस्तावनेचं वर्णन देतील आणि ते वर्णन कुणी केलं आहे ते दुसऱ्या साईडनं देतील आणि जोड्या लावाचा प्रश्न एक्झामला येऊ शकतो. ठीक आहे, तर याच्याशी रिलेटेड प्रश्न हा PSI मुख्य 2014ला आला होता, राज्यसेवाला सुद्धा आला होता. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट तो म्हणजे सरनामा राज्यघटनेचा भाग आहे का नाही. तर मी तुम्हाला सांगितलं सरनामा राज्यघटनेचा भाग आहे आणि ते कोणकोणत्या खटले, त्याच्याशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे खटले आहेत यावर सुद्धा आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. STI पूर्व 2015, राज्यसेवा मुख्य 2013 या एक्झामला सरनामा राज्यघटनेचा भाग या पॉईंटवर आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. तर हा जो काही चॅप्टर आहे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं अतिशय महत्त्वाचा आहे. तर आय होप सो सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. तर आजचा होमवर्कसाठी तुम्हाला क्वेश्चन आहे, हा जो काही क्वेश्चन आहे हा याच प्रस्तावनेवर आधारित आहे. आपण जे काही शिकलो त्यावरच आधारित आहे
आणि राज्यसेवा मुख्य 2013च्या एक्झामला हा प्रश्न आला होता. प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणता अर्थ ध्वनित होतो? स्टेटमेंट अ किंवा विधान अ, बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. विधान ब, संघ आणि घटक राज्य दोन्हीही सार्वभौम आहेत. विधान क, भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. आणि विधान ड, भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. तर योग्य उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. ठीक आहे, आपण सार्वभौम ही कन्सेप्ट इन डिटेल बघितली आहे. त्या कन्सेप्टवर आधारित हा क्वेश्चन जो की राज्यसेवा मुख्य 2013ला आला होता तो आहे. तर प्लीज या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर आय होप सो तुम्हाला ही जे काही प्रस्तावना हा चॅप्टर आहे तो क्लिअर झाला असेल, चांगली रिव्हिजन झाली असेल. लेक्चर जर आवडला असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायलासुद्धा विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.